हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 2 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क सखी सदन चाळीमध्ये भूकंप आलाय आणि या भूकंपामध्ये संपूर्ण सखी सदन चाळ जमीनदोस्त झाली. कान्हा खूप जखमी झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सखीकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. त्यामुळे सखी ही सरकारकडे गेली, सरकारच्या पाया पडली, सरकारकडे पैशांची भीक मागितली. तेव्हा सरकारने तिला पैशांच्या बदल्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर असं सांगितलं आणि मग सरकारने या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या. हे तर झाला पहिला ट्विस्ट, पण यापेक्षा मोठा ट्विस्ट पुढील एपिसोडमध्ये येणार आहे, जेव्हा सरकार तिचा सगळ्यात मोठा प्लॅन बनवणार आहे आणि या प्लॅनप्रमाणे ती चक्क दाभाडे मावशीचा खून करणारे आणि या खुनाचा आरोप ती कान्हावर लावणारे. कान्हा या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार आणि मग सखीला कोणताच आधार राहणार नाही, कारण दाभाडे मावशी तर या जगात नसेल, तिचा खून झालाय आणि हा सगळा आरोप कान्हावर आल्यामुळे कान्हा सुद्धा जेलमध्ये जाणार. म्हणजे सरकारने सखीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा प्लॅन बनवलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि घडणार तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गौतम हा सखी सदन चाळीमध्ये धावत पळत आलेला असतो आणि सखीला म्हणतो, सखी मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचंय, माझं ऐकून घे. तर सखी म्हणते, नाही काका, तुला खूप लागलंय, रक्त वाहतंय, आधी मी तुझी मलमपट्टी करणार आणि मग तुझं ऐकून घेणार, तू बस येथे असं म्हणून सखी त्याला बसायला सांगते आणि मलमपट्टी आणायला जाते. तेव्हा गौतम हा तेथे बसलेला असतो. तेवढ्यात त्याला तेजस्विनी म्हणजेच सरकारचा कॉल येतो. गौतम रागारागाने फोन कट करतो, कारण त्याला माहीत असतं तेजस्विनी त्याला हेच सांगणार असेल की सखीला काहीच सांगू नको, त्यामुळे तो फोन कट करतो. पण तेवढ्यात गौतमला एक व्हिडिओ मेसेज येतो. गौतम हा व्हिडिओ मेसेज ओपन करून पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याला दिसतं की त्याची मुलगी कुल्फी ही घरात हेडफोन लावून मस्त मोबाईल पाहत बसलीये, पण सरकार तिच्याच रूममध्ये आहे आणि सरकारने कुल्फीवर बंदूक ताणलीये. म्हणजेच सरकार गौतमला हे सुचवतीये की जर तू सखीला माझं सत्य सांगितलं तर मग मी तुझ्या मुलीला कुल्फीला जिवंत सोडणार नाही, तिला मारून टाकेल, देवाघरी पाठवेल. हे पाहून गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला जबर धक्का बसतो आणि तो लगेचच सरकारला कॉल करतो आणि विचारतो, सरकार तू हे काय करतेस? कुल्फी खूप लहान आहे, तिला काही करू नको. तर सरकार त्याला विचारते, काय गौतम, हातातली दोरी सोडवली का? तुला काय वाटलं तू काय खूप मोठा शक्तिमान आहे का? तू दोरी सोडवलीस? दोरी तू नाही सोडवली, दोरी मी जाणून बुजून कमकुवत बांधायला सांगितली होती, कारण हा माझाच प्लॅन होता की तू तेथून सुटावं आणि मग सखीला जाऊन सगळं सांगावं. आणि काय म्हणत होतास तू की कुल्फी खूप लहान आहे, तिला काही करू नको. पण मला लहान मुलांना मारायला खूप मजा येते, जसं मी परशुराम आणि मीनाक्षीच्या बाळाला पोटातच वर पाठवलं होतं, ते तर खूपच लहान होतं, त्या मानाने तुझी कुल्फी तर थोडी मोठी आहे. हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो. त्याच वेळेस सखी तेथे येते आणि म्हणते, काका घरात मलमपट्टीचं काहीच सामान नाहीये, तू येथेच थांब, मी दाभडे मावशीकडून सगळं घेऊन येते. आणि सखी तेथून निघून जाते. सरकार हे सगळं ऐकते आणि म्हणते, पोहोचलाच वाटतं सखी सदन चाळीमध्ये, सखीला सगळं सांगितलं की नाही? तर गौतम म्हणतो, नाही सरकार, मी सखीला काहीच सांगितलेलं नाहीये, पण माझ्या कुल्फीला काही करू नको, मी तिला काहीच सांगणार नाही. तर सरकार म्हणते, अरे वेड्या, ते तर मला माहीतच आहे की तू सखीला काहीच सांगू शकणार नाही, कारण तुला आता एक निर्णय घ्यायचा आहे की तुला तुझी पुतणी जास्त महत्त्वाची आहे की स्वतःची मुलगी जास्त महत्त्वाची आहे. आणि जर तू सखीला माझं सत्य सांगितलं तर मी तुझ्या कुल्फीला ढगात पाठवीन. मग विचार कर की तुझं आणि कुल्फीचं एकत्र असणं जास्त महत्त्वाचं आहे की तेजस्विनीचं आणि सखीचं एकत्र येणं जास्त महत्त्वाचं आहे. हा निर्णय तुझ्या हातात आहे आणि आता तूच निर्णय घ्यायचा आहे असं म्हणून सरकार फोन कट करते. गौतमला जबर धक्काच बसतो आणि तो रडू लागतो. तो फोन कट करतो. तेवढ्यात सखी तेथे येते आणि गौतमला रडताना पाहून तिला जबर धक्काच बसतो. तर इकडे सरकार मात्र फुदू फुदू हसू लागते. तिला खूप आनंद झालेला असतो. आता आपण गौतमला एवढी मोठी धमकी दिली आहे, कुल्फीच्या जीवाची धमकी दिली आहे, त्यामुळे गौतम सखीला काहीच सांगू शकणार नाही असा तिला विश्वास असतो आणि ती कुल्फीवर
हा बंदूक ताणलेली असते आणि हसत असते. ती खूप खुश असते. एकूणच सरकार ही किती राक्षसी प्रवृत्तीची आहे, किती नीच पातळी गाठू शकते हे यामधून दाखवण्यात आलंय. आणि सरकारचा राग आल्याशिवाय राहत नाही एवढं मात्र नक्की. तर इकडे सखी ही गौतमला खाली बसवते. सर्वात आधी तर त्याचे डोळे पुसते. गौतम खूप दुःखी होतो. आज मी माझ्या कुल्फीसाठी सखीला तिच्या आईचं सत्य सांगू शकत नाहीये. एका आईची आणि मुलीची भेट घडवून आणू शकत नाहीये म्हणून त्याला वाईट वाटतं. कुल्फी सर्वात आधी गौतमची मलमपट्टी करते. त्याच्या डोक्याला रक्त वाहत असतं. ते रक्त पुसते आणि खूप प्रेमाने त्याची मलमपट्टी करते. पण सखीकडे पाहून गौतमला वाईट वाटतं की मी सखीची मदत करू शकत नाहीये, तिला सत्य सांगू शकत नाहीये. तर इकडे कान्हा हा बाहेर बसलेला असतो, मस्त चहा पित असतो. त्याला आठवतं की गौतम आपल्या घरी आला होता आणि त्याला सखीला काहीतरी सांगायचं होतं, त्यामुळे त्याने मला घराबाहेर पाठवलं. तेवढ्यात किरण तेथे येतो आणि म्हणतो, भावा तुझी आणि वहिनीची आपल्या चाळीत चांगलीच हवा झालीये. कान्हा विचारतो काय झालं. तर किरण त्याला सांगतो, तुम्ही सकाळी सगळ्यांना पाणी भरायला मदत केली, त्यामुळे सगळेजण तुमचं कौतुक करताय. कान्हा आणि सखीची जोडी किती भारी आहे असं बोलताय. त्या सखीने घरातील सगळ्या लोकांची मनं जिंकून घेतलीये, त्यामुळे ती आता चाळीत रुळलीये आणि तिला चाळीत मजासुद्धा येते. हे सगळं भारी झालंय ना. पण कान्हाचं किरणच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तो गौतमबद्दलच विचार करत असतो. किरण विचारतो, काय झालं कान्हा, कसला विचार करतोयस तू. कान्हा सांगतो, थोड्या वेळाआधी गौतम काका घरी आला होता. त्याला सखीला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणून त्याने मला बाहेर पाठवून दिलं. तर किरण म्हणतो, अरे जाऊ दे ना, त्यांना काही महत्त्वाचं बोलायचं असेल, तू कशाला टेन्शन घेतोय, तू बाकीचा विचार कर. कान्हा चिडून म्हणतो, किरण तू विसरलाय का, तुला पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल का, आपण येथे का आलोय, आपलं उद्दिष्ट काय आहे. आपलं कामच हे की कामत कुटुंबामध्ये काय काय चाललंय, कोणाचं काय घडतंय ते सगळं लक्ष ठेवणं आणि आपल्या सरकारला सांगणं, आपल्या बॉसला सांगणं. आणि तू म्हणतोय आपल्याला काय करायचंय. तर किरण म्हणतो, खरंय तुझी गोष्ट खरी आहे, पण ते तुझा तिरस्कार करतात. आता तू त्यांच्याकडे जरी गेला ना तर ते तुला काही सांगणार सुद्धा नाही आणि तुझ्यासमोर काही बोलणार सुद्धा नाही, त्यामुळे तेथे जाऊन काहीच फायदा नाहीये. कान्हा म्हणतो, खरंय तुझं, परंतु हे प्रकरण नेमकं काय आहे हे शोधून काढायलाच हवं. तर इकडे सखी ही गौतमला विचारते, काका सांग ना, तुला मला काय सांगायचं होतं, तू एवढा धावत पळत येथे का आला होता. तेव्हा गौतमला आठवतं की आज त्याने तेजस्विनीला शोधून काढलंय. आपल्या घरात जी बाई आहे ती सरकार, ती तेजस्विनी नाहीये, ती मनस्विनी आहे, तेजस्विनीची सख्खी बहीण. हे सगळं त्याला आठवतं. पण त्याच वेळेस त्याला हे सुद्धा आठवतं की सरकारने आपल्याला काय धमकी दिली आहे. जर तू सखीला माझं सत्य सांगितलं तर मी तुझ्या मुलीला कुल्फीला मारून टाकेल, हे त्याला आठवतं. त्यामुळे तो काहीच बोलत नाही. सखी विचारते, बोल ना काका, काय झालं, तू गप्प काय आहेस, तू का आला होता, तुला मला काय सांगायचंय. तर गौतम तिला म्हणतो, काय नाही, मी तर असंच आलो होतो तुला भेटायला. सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, हे काय बोलतोयस तू, तू तर मला म्हणत होता ना तुला मला खूप महत्त्वाचं सांगायचंय आणि आता म्हणतोय की काही महत्त्वाचं सांगायचं नाहीये. गौतम म्हणतो, हो हो, मला तुला सांगायचं होतं की तू सही नाही केलीस ना, त्यामुळे आपल्या कंपनीतील कामगारांचे पगार नाही झालेत. गरीब लोक आहेत ती, तुझ्या सहीमुळे त्यांचे पगार अडून पडलेत. मला तुला हेच सांगायचं होतं. सखी म्हणते, नाही काका, तू खोटं बोलतोय. मला माहिती आहे तुला मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं, पण आता तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. गौतम म्हणतो, नाही बाळा, मला तुला हेच सांगायचं होतं, मी काही लपवत नाहीये. पण सखीला मात्र संशय येतो की गौतम नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतोय. गौतमच्या मनात सुद्धा विचार असतो, सखीला काही सांगू का. पण त्याच वेळेस सखीच्या मोबाईलवर त्याला कुल्फीचा आणि सखीचा वॉलपेपर दिसतो आणि त्याला कुल्फीची खूप आठवण येते. त्यामुळे तो सखीला काहीच न सांगता काळजी घे असं म्हणून तेथून बाहेर पडतो. पण सखीला मात्र संशय आलेला असतो की नक्कीच गौतम आपल्यापासून काहीतरी लपवतोय. तर दुसरीकडे सरकार म्हणजेच मनस्विनी तिच्या कालकोठडीमध्ये येते, जेथे तिने तेजस्विनीला डांबून ठेवलेलं असतं. तेजस्विनी ही सरकारवर खूप चिडते आणि म्हणते, आज मला तुला माझी बहीण एक माणूस म्हणण्याची सुद्धा लाज वाटतेय. तू त्या छोट्याशा कुल्फीवर बंदूक ताणली, तिची धमकी देऊन चक्क तू गौतम भाऊजींना घाबरवलंस. ती कुल्फी फक्त माझीच कुणीतरी नाहीये तर तुझी सुद्धा कुणीतरी आहे. तू असं कसं वागलीस, तुला लाज नाही का वाटत, असं म्हणून तेजस्विनी सरकारवर खूप चिडते. पण सरकार ही तर राक्षसच आहे. तिला नातीगोती, तिला भावना काहीच नाहीये.
त्यामुळे ती तेजस्वीला म्हणते, हे सगळं नातीगोती भावना तुमच्यासारख्या माणसांना कामाला येतात, मला नाही. आणि मी तर हा प्लॅन खूप आधीपासूनच तयार करून ठेवला होता. त्या कुल्फीला आधीच मी माझ्या बॅकअपमध्ये ठेवलं होतं, कारण मला माहीत होतं आज ना उद्या गौतम माझं सत्य शोधून काढेल, त्याला माझं सत्य समजेल आणि जर त्याचं तोंड बंद ठेवायचं असेल तर मला कुल्फीचा वापर करून घ्यावा लागेल, हे मला माहीतच होतं. त्यामुळे तो प्लॅन आधीपासूनच तयार होता. आणि तू म्हणत होतीस ना की या कलियुगात कली जन्माला आलाय, तू जन्माला आलीये तर कल्कीचा सुद्धा नक्कीच जन्म झालेला असेल. परंतु मी या कलियुगातील कल्की आहे आणि माझ्या विरुद्ध कुणीच जन्माला आलंही नाहीये आणि येणारही नाही. या सरकारला कुणीच मारू शकत नाही, कुणीच हरू शकत नाही, कुणीच माझं काहीच वाकडं करू शकत नाही, असा फुल कॉन्फिडन्स सरकारला असतो. त्यामुळे तेजस्विनी खूप दुःखी होते. एकूणच हा सीन खूप भारी आहे फ्रेंड्स, कारण सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स दिसून येतोय आणि हा ओव्हर कॉन्फिडन्स काही नवीन नाहीये. मागील अनेक दशकांमध्ये, अनेक शतकांमध्ये, अनेक युगांमध्ये जेव्हा कधी एखादा पापी हा सर्वशक्तिमान होतो, त्याच्याकडे खूप जास्त शक्ती येते, ताकद येते, तेव्हा त्याला असंच वाटत असतं की कुणीही माझं काहीच वाकडं करू शकत नाही, माझ्या पापांचा घडा कधीच भरणार नाही. मग तो रावण असो, कंस असो किंवा दुर्योधन, सगळ्यांना असंच वाटायचं की कुणीच मला काही करू शकत नाही, मला कुणीच मारू शकत नाही. परंतु देव हा जेव्हा अवतार घेतो तेव्हा अशा पापी लोकांचा ऱ्हास होतो, एवढं मात्र नक्की. आणि या कलियुगामध्ये सरकारसारख्या पापी बाईला संपवण्यासाठी देवाला सुद्धा अवतार घेण्याची गरज नाहीये. त्याचे भक्तच या सरकारचा अंत करतील, एवढं मात्र नक्की. पण सरकार मात्र चांगलीच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते. इकडे गौतम हा धावत पळत घरी येतो आणि जोरजोरात कुल्फी कुल्फी असा आवाज देतो. कुल्फी तिच्या रूममध्ये असते. गौतम रूममध्ये येतो आणि कुल्फी सुरक्षित आहे हे पाहून तिला जवळ घेतो, घट्ट मिठी मारतो. कुल्फी विचारते, काय झालं बाबा, तू एवढा का घाबरलाय? तर गौतम विचारतो, तू ठीक आहेस ना? कुल्फी म्हणते, हो ठीक आहे, मला काही नाही झालंय. त्यामुळे गौतमचा जीव भांड्यात पडतो. त्याला बरं वाटतं की सरकारने कुल्फीला काहीच नाही केलंय. तर इकडे तेजस्विनी ही खूप चिडते आणि म्हणते, खरंच किती पाताळयंत्री आहेस तू. तुला तर माझी बहीण म्हणण्याची मला लाज वाटतच होती, पण तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तर सरकार म्हणते, तुला तर अजून माहीतच नाहीये की मी काय काय केलंय आणि किती खालच्या पातळीला जाऊ शकते. तुला असं वाटत होतं ना की तू लवकरच माझ्या तावडीतून सुटशील, पण असं काहीच होणार नाहीये. तेजस्विनी चिडून म्हणते, हे तुला वाटतंय, परंतु गौतम भाऊजी बाहेर गेले आहेत. आता तू त्यांना घाबरवलंय, पण एक ना एक दिवस ते सखीला तुझं सगळं सत्य सांगतील आणि मग गौतम भाऊजी आणि सखी मिळून तुझा अंत करतील. तुझ्या पापांचा घडा आता भरलाय. सरकार चिडून म्हणते, अगं बाई, तेच तेच काय बोलते की तुझ्या पापांचा घडा भरलाय. तुला सांगू का, तुझा गौतम भाऊजी एक शब्द सुद्धा बोलणार नाही, सखीला काही सांगण्याची हिंमतच करणार नाही, कारण मी त्याला अशी बत्ती दिली ना का त्याचं तोंड हे कायमचं बंद झालंय. असं म्हणून ती झालेला सगळा प्रकार तेजस्विनीला सांगते. सरकार सांगते की जेव्हा गौतम हा सखीच्या चाळीबाहेर आला होता, त्याने मला स्वतः फोन केला होता आणि म्हणाला की मी सखीला काहीच सांगितलेलं नाहीये, तू माझ्या कुल्फीला काही करू नको. तेव्हा सरकार ही गौतमला म्हणते, मला ते माहीतच होतं की तू सखीला काही सांगू शकणार नाहीये, कारण तुमच्यासारखी जी इमोशनल माणसं असतात ना, त्यांच्या मुलाबाळांना थोडं काही जरी केलं ना तरी ते काहीच करत नाही, लगेचच आपण जे म्हणू ते करायला तयार होतात. तुझी तेजस्विनी वहिनीसुद्धा तशीच. तिला मी सखीच्या जीवाची धमकी देते आणि ती मी जसं म्हणेल तसं वागते. आणि तू सुद्धा तसाच. तुला मी कुल्फीच्या जीवाची धमकी दिली आणि मी जसं म्हटलं तसंच तू वागला. पण मी तुला डेमो देते की मी तुझ्या कुल्फीबरोबर काय काय करू शकते. पहिला डेमो, विचार कर, तुझी कुल्फी ही मस्त शाळेचा डबा घेऊन शाळेत गेलीये आणि तिच्या डब्यामध्ये कडू दुधीची भाजी आहे. आणि तुला तर माहिती आहे की कडू दुधीमध्ये 10 नागांचं विष असतं. तुझ्या कुल्फीने ती भाजी दुपारी रिसेसमध्ये खाल्ली आणि मग तिचं काय होईल याचा विचार कर. हे ऐकून गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सरकार म्हणते, पहिला डेमो तुला नाही आवडला का? मग दुसरा डेमो सांगते. विचार कर, तुझी कुल्फी ही शाळेत गेलीये, शाळा सुटलीये आणि मग ती शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर उभी आहे की आता माझा बाबा येईल आणि मला घरी घेऊन जाईल. पण त्याच वेळेस एक कंट्रोल नसलेला ट्रक हा शाळेच्या गेट बाहेरून जातोय आणि या ट्रकने तुझ्या कुल्फीला उडवलं तर काय होईल? गौतम
खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. सरकार म्हणते, हा डेमो सुद्धा नाही आवडला का? तिसरा डेमो ऐक. तुझी कुल्फी ही रात्री घरी झोपलीये. तू तिला प्रेमाने अंगाई गाऊन झोपवलंय आणि मग सकाळी तू तिला उठवायला रूममध्ये आला. तू तिला उठवतोय, पण तुझी कुल्फी उठतच नाहीये. ती देवाघरी गेलीये. मग तुला कसं वाटेल? गौतम ढसाढसा रडू लागतो. स्वतःच्या मुलीबद्दल, बाळाबद्दल कोणत्याही बापाने असं ऐकलं तर त्याची काय अवस्था होईल याचा विचारच केलेला बरा. पण सरकार ही खरंच किती वाईट आहे यावरूनच कळून येतं. गौतम रडत असतो तर सरकार त्याला म्हणते, यातील कोणताही डेमो खरा होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि स्वतःचं तोंड बंद ठेवायचं. सखीला माझ्याबद्दल कधीच काही सांगण्याचा विचार नाही करायचा. आणि सरकार फोन कट करते आणि हसू लागते. हे सगळं ती तेजस्विनीला सांगते. तेजस्विनी खूप दुःखी होते आणि म्हणते, एवढ्या लहान मुलीबद्दल तू इतका घाणेरडा विचार कसा करू शकतेस? सरकारला खूप राग येतो आणि सरकार म्हणते, ठीक आहे, तिच्याबद्दल नाही विचार करत, तुझ्याबद्दल करते. आणि ती तेजस्विनीच्या डोक्याला बंदूक लावते आणि म्हणते, मी तुलाच मारून टाकते, म्हणजे कायमचाच खेळ संपून जाईल. तेजस्विनी खूप दुःखी होते. सरकार तिला सांगते, हा माझा लपंडाव आहे. यातील सगळे प्यादे सुद्धा माझे आहेत. सिच्युएशन माझी आहे. परिस्थिती मी निर्माण करते. माणसं माझी आहे. त्यामुळे हा खेळ कधीपर्यंत खेळायचा आणि काय खेळायचा, कसं खेळायचा हे मी ठरवणार, ते तुम्हाला नाही सांगायचं. असं म्हणून सरकार ही राक्षसासारखी हसते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे तेजस्विनी खूप दुःखी होते. तिला खूप वाईट वाटतं. एकूणच हा सीन खूप जबरदस्त आहे. मालिकेची गोष्ट तशी आहे. सरकारचा आपला राग येऊ शकतो, पण सरकार आणि तेजस्विनी या दोन्ही भूमिका एकाच अभिनेत्रीने निभावल्या आहेत. आणि सरकारचा एखादा इतका वाईट स्वभाव असणं आणि तिची राक्षसी प्रवृत्ती, त्याचबरोबर तेजस्विनी जी या सगळ्या गोष्टींमुळे खूप हतबल झाली आहे, तिच्याबद्दल आपल्याला सहानुभूतीसुद्धा वाटते. आणि हे दोन्ही रोल एकाच अभिनेत्रीने केले आहेत आणि खरंच तिचा अभिनय खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असेल. तर दुसरीकडे सखी सदन चाळीमध्ये सखी तिच्या रूममध्ये झोपलेली असते, पण अचानक सगळं काही हलू लागतं. म्हणजेच सखी सदन चाळीमध्ये भूकंप येतो आणि सगळ्या चाळीतील सगळ्या भिंती हलू लागतात. पलंग वगैरे सगळं हलू लागतं. सखी ही झोपेतून उठते. कान्हा धावत पळत तेथे येतो आणि म्हणतो, चला सखी मॅडम, भूकंप आलाय, सगळी चाळ जमीनदोस्त झालीये. आणि तो सखीला खोलीबाहेर घेऊन जातो. आणि थोड्या वेळानंतर सखी ही सरकारच्या बंगल्यावर पोहोचते. सखीची अवस्था खूप बिकट असते. ती सुद्धा जखमी झालेली असते. सरकार तेथे येते. सखी चक्क तिचे पाय धरते. सरकार विचारते, काय झालं? तर सखी सांगते, सखी सदन चाळीमध्ये भूकंप आला. संपूर्ण चाळ जमीनदोस्त झालीये. चाळीमध्ये एकही घर शाबूत राहिलेलं नाहीये. आणि कान्हा सुद्धा या भूकंपामध्ये खूप जास्त जखमी झालाय. त्याला खूप लागलंय. सरकार, तुम्ही मला मदत करा, मला पैसे द्या. कान्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाहीये. प्लीज तुम्ही मला मदत करा, मला पैसे द्या. सरकार ही त्याला सांगते, ठीक आहे, मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण तुला आधी ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी लागेल. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. सखी रडत असते आणि म्हणते, सरकार, तुम्हाला जे हवंय ते मी करायला तयार आहे, पण तुम्ही मला पैसे द्या. सरकार तिच्यासमोर प्रॉपर्टीचे पेपर्स पकडते. ही फाईल ठेवते आणि मग सखी खूप दुःखी होते आणि या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करते. संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करते आणि सरकारकडे पैशांसाठी भीक मागते. त्यामुळे सरकारला सुद्धा खूप आनंद होतो. एकूणच हा सीन एक मूर्खपणाचा कळसच आहे, कारण सखी ही संपूर्ण प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करतीये आणि या सरकारकडेच पैशांची भीक मागतीये. जर संपूर्ण प्रॉपर्टी सखीच्याच नावावर आहे आणि तिच्या सहीशिवाय 1 रुपया सुद्धा बाहेर पडू शकत नाही, सरकार कामगारांचे पगार करू शकत नाही, मग सखी ही स्वतःच या प्रॉपर्टीचा फायदा घेऊन कान्हाचा इलाज का नाही करू शकत? पण हे सगळं स्वप्न असतं आणि सखी ही खडबडून जागी होते आणि तिला समजतं की हे माझं स्वप्न होतं आणि असं काहीच घडलेलं नाहीये. सखी विचार करते, नाही, काहीही झालं तरी मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार नाही आणि संपूर्ण प्रॉपर्टी कधीच सरकारच्या नावावर होऊ देणार नाही. तर फ्रेंड्स, एकूणच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. सरकारचा खूप घाणेरडा चेहरा आपल्या समोर आलाय. ती कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकते हे आपल्याला कळलंय, पण हळूहळू तिच्या पापांचा घडा भरणार एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता,
पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. सरकार आजपर्यंतचा सगळ्यात मोठा प्लॅन उघड करणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार आणि परशुराम हे दोघे सखी सदन चाळीमध्ये येतील. तेव्हा सखी ही संपूर्ण चाळीतील लोकांची एकजूट करेल. दाभडे मावशी, कान्हा, चाळीतील सगळ्या बायका यांचा हात हातात घेईल आणि सरकारला चॅलेंज करेल की सरकार, मी ही चाळ तुला कधीच मिळू देणार नाही आणि या चाळीवर तुझी वाईट नजर आहे. तुला इथे मॉल बांधायचा आहे हे मला माहिती आहे, परंतु ही चाळ तुला कधीच मिळणार नाही. ही चाळ माझी आहे, मी या चाळीची आहे आणि तू हे स्वप्न विसरूनच जा. त्यामुळे सरकारला खूप राग येईल. सखी तिला म्हणेल, तू माझ्या मनातील, माझ्या हृदयातील आई म्हणून जी जागा होती ती तर गमावली आहे, पण सरकार म्हणून तुझ्याबद्दल लोकांच्या मनात जो आदर होता तो सुद्धा आज तू गमावलाय. त्यामुळे सरकारला आणखीनच राग येईल. परशुराम हा सरकारला बाजूला घेऊन जाईल आणि म्हणेल की सरकार, सखी ही खूप उड्या मारतीये, पण ते या चाळीतील लोकांमुळेच. या चाळीतील लोकांचा सखीला पाठिंबा आहे ना, चाळीतील लोकांचा सखीवर विश्वास आहे म्हणून ती इतका माज दाखवतीये. तर सरकार त्याला म्हणेल, पण हा माज जास्त दिवस टिकणार नाहीये, कारण माझा पुढील प्लॅन तयार आहे. असं म्हणून सरकार आपला संपूर्ण प्लॅन परशुरामला सांगणार की लवकरच मी दाभाडे मावशीचा खून करणारे, तिला यमसदनी पाठवणारे, नरकात पाठवणारे आणि एकदा का दाभाडे मेली त्यानंतर मी हा संपूर्ण आरोप कान्हावर लावणार की कान्हाने दाभाडे मावशीचा खून केलाय. मग पोलीस कान्हाला पकडून घेऊन जातील. कान्हा जेलमध्ये जाईल आणि मग सखी एकटी पडणार, कारण दाभाडे मावशी सुद्धा या जगात नसेल आणि कान्हा सुद्धा जेलमध्ये असेल. त्यामुळे सखी पूर्णपणे कोलमडून जाईल. कान्हाने दाभाडे मावशीचा खून केला याचा तिला मोठा धक्का बसेल आणि चाळीतील लोकांना कुणीच वाली राहणार नाही, ना दाभाडे मावशी, ना सखी, ना कान्हा. मग ही चाळ सुद्धा माझी होईल आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी सुद्धा माझी होईल. सखी पूर्णपणे कोलमडून गेलेली असेल, तिला कोणाचाही आधार राहणार नाही. त्यामुळे ती या चाळीत सुद्धा राहणार नाही आणि तिला घरी परत यावं लागेल. तिला संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी लागेल. हा सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच सरकारने आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त प्लॅन बनवला आहे आणि जर तिने असं केलं तर तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, हे मात्र खरं. मग खरंच आता दाभाडे मावशीचा खून सरकार करू शकेल का आणि या खुनाचा आरोप कान्हावर लागणार का? कान्हा आणि सखीला तिचा हा प्लॅन समजेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.